काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार, हरी भक्त थोर भूमंडळी, त्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, पूज्य सकळ लोका विश्वा झाले। प्रस्तुत प्राप्त प्रसंग, निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायावर देवाच्याही पलीकडचं अतूट प्रेम करणारे महान भगवत भक्त, विटेवरच्या मालकाचे अत्यंत लाडके भक्त संत शिरोमणी निळोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग। विठाला विको कमी करा, सभा मंडपात विको थोडंसं हे करते, करा मोकळा आवाज। प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग निळोबारायांचा आहे। वारकरी संप्रदायातल्या काही अधरीव लोकांचं वाक्य आहे की निळोबाराय हे फार लाडके लढीवाळ शेवटचे अत्यंत गोडसे विटेवरच्या मालकाच्या अंतःकरणातले संत म्हणजे निळोबाराय। निळोबाराय या अभंगाद्वारे नमूद करतात, मी या संतांचा महिमा किती वर्णन करू। आपण ज्यांच्या पशे ज्यांच्या सानिध्यात ज्या पवित्र भूमीमध्ये अशा या पवित्र मासामध्ये अधिक मासामध्ये आजचं हे अन्नसत्र प्रसाद आहे, असं विश्वातलं एक आराध्य दैवत भगवान मारुतीराय संस्थान श्री क्षेत्र हट्टा अशा परमपावन संतांच्या सानिध्यात या अधिक मासा प्रित्यर्थ आजचा हा महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचं चिंतन कार्यकर्ते मंडळींनी ठेवलेलं आहे। बऱ्यापैकी सद्गुण सदाचार पुण्यभाव सात्विक भाव श्रद्धा या कार्यकर्त्यांच्या अंतःकरणात रुजलेली आहे। आदरणीय रामजी शर्मा असतील, प्रभाकरराव वाघीकर दादा असतील, भारत पवार असतील, वैजनाथ कदम असतील, हनुमान बोबडे असतील, संदीप आंबुरे असतील, शेषराव वाघमोडे असतील, रवी देशमुख असतील, संजयजी साडेगावकर असतील, गोविंद सोळंके असतील, दत्ता चौधरी असतील, प्रल्हाद चौधरी असतील, प्रकाश चौधरी, रोहिदास मोगल, संदीप पानझाडे, आनंद हरळे आणि सुभाष डोंबे ही सर्व कार्यकर्ती मंडळी यांच्यावर ज्यांचा मोठा असा राजकीय क्षेत्रातला वलय असणारे एक रत्न या परभणी जिल्ह्याला लाभलेलं आदरणीय विद्यमान खासदार संजयजी जाधव साहेब उर्फ बंडू बॉस यांच्या सानिध्यात ही कार्यरत असणारी ही आयोजक मंडळी यांच्या अंतःकरणातला भाव जागरूक झाला। या पवित्र मासामध्ये एका पवित्र अधिष्ठानावर संतांच्या सानिध्यात आपण प्रसाद करावा। या परिसरातला भक्त परिवार एकत्रित यावा, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाच्या साधनेत, काशीतल्या मालकांच्या नामाच्या साधनेत, विटेवरच्या मालकाच्या नामाच्या साधनेत, मारुतीरायाच्या सानिध्यात अशा पवित्र पर्वणीवर आपण प्रसाद करावा असा भाव या कार्यकर्त्याच्या अंतःकरणात निर्माण झाला आणि त्यांनी कीर्तनाचं आयोजन केलं आणि मलाही त्या निमित्ताने इथे येण्याचा योग आला। या पवित्र अधिष्ठानाचं दर्शन या कार्यकर्त्यांमुळे मला आज या पवित्र मासात घडलं, म्हणून या कार्यकर्त्यांना पुनश्च धन्यवाद। विठाला विठाला बऱ्यापैकी लोकांचा वाघीकर दादांचाही त्या दिवशी फोन आला, भजने कोण यांना आपल्या परिसरात रत्न लोक आहेत। म्हणलं मी तुम्हाला त्या दिवशी काय कमी खान आहे, खान आहे आपल्याकडं खान, पण काही लोकायला कोकणातलं नारळ आवडत आहे। आपल्या नारळात काय गारगुंडी निघत्यात का, नादच असतो घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट स्वभाव असतो। हो ना, हो
आपल्या परिसरात चांगले ख्यातनाम गायनाचार्य मंडळी माऊली असतील, अनिल महाराज असतील, आमचे राम महाराज वर्णेकर असतील, आमचे माऊली महाराज करवलीकर असतील, पुन्हा आमचे विठ्ठल महाराज असतील, सांगा ना. आदी करून सर्व ही परिसरातली पंचक्रोशीतली आलेली ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचं चिंतन करणारी ही वारकरी मंडळी, दिसायला जरी साधे असतील पण आवाज गोड आहेत, त्यांचे सात्विक माणसं आहेत बिचारे, ते या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने कार्यकर्त्यांनी आमंत्रित केलं. वारकरी या नात्यानं त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. मृदंगाचार्य महाराज गोड मृदंग वाजवतात, तुम्हाला सुद्धा महाराज प्रणाम. साऊंड सिस्टीमवाल्यांना पण धन्यवाद. विठाला बऱ्यापैकी परिसरातून आलेला श्रोता वर्ग, मला असं वाटत होतं की आज 10-15 बायका पण येतात का नाही काय माहित, कारण आम्ही बाहेरची हवा न लागणारी जीप पाठवून बी बाया आल्या नाही नाहीत ना. म्हणजे एसी गाडी पाठवली खुरपिनार बायाला, एअर कंडिशनर, तरी बसलं नाही. मी इथं कशाला खोटं बोलू, आणि काय त्याच्यात मोठाडपण आहे, तरी आल्या नाही बायका, कारण इतकं कामाचा व्याप झाला. आणि एवढ्या मावल्या तुम्ही आल्या. वागीकर दादा याची एकमेव ताकद आहे, या देवाला मानणारा हा परिसर आहे, या अधिष्ठानातली ताकद आहे, या माझ्या प्रभू रामचंद्राच्या विटेवरच्या मालकाची, या भक्ताची ताकद आहे, मारुतीरायाची ताकद आहे. म्हणून तुम्ही एवढा मोठा व्याप सोडून, तुम्हाला वाटला असेल रात्री चांगला दणक्या पाऊस हो म्हणजे वापसा नसल्यावर लोक येत असते, असं वाटतच असतं. ज्याचं दुकान पंक्चरचं त्याला वाटतं लय गाड्या पंक्चर व्हावं. वय भाऊजी तुम्हाला वाटत असेल लय लोकांनी घर बांधावं, आपली खडी एकती आहे का नाही. विठाला विठाला डॉक्टरला नसतं वाटते लोक बिमार पडावा, असो. पण छान माणसं आली. वाघीकर दादा या काळात अन्नाचा तिळमात्र तुटवडा नाही. असल तुमच्या माझ्या लहानपणी भाकरीची पंचायत होती, पण आता लखन खूप अन्नाचा सुकाळ झालाय. चिंता नाही, माणसं फक्त भेट असतील तर देवाला आणि संताला. म्हणून हा एवढा मोठा भक्त परिवार मारुतीरायाला भिवून इथपर्यंत आलाय, इतकी मोठी ताकद आहे. विठाला विठाला पुनश्च पंचकृतून आलेल्या या श्रोत्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात नाक घासून प्रणाम करतो. तुम्हाला माझ्या अभंगावर येतो. काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार, हरी भक्त थोर भूमंडळी. निळोबाराय म्हणतात की या संतांचा महिमा मी किती वर्णन करू, काय टोके संतांच्या बाबतीत. मुद्द्यावर येतो. वेळेत कीर्तन सोडू, कारण माणसं फार जेवायचे, 4-5 वाजेपर्यंत पंक्ती होत राहतील. काय शक्ती आहे संतांच्या जीवनात, अधिकार किती मोठा आहे संतांचा. या मारुतीरायाचा अधिकार किती मोठा आहे, एका प्रसंगात तुमच्या पुढे मांडतो. पुणे परिसरामध्ये लोहगाव नावाचं गाव आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देहूतले मालक लोहगावला फार कीर्तनाला जायचे. संत कवी ज्यांनी 350 पेक्षा जास्त ग्रंथ लिहिले असे महान कवी महिपती महाराज यांनी गोड सास एक चरित्र केलं. त्या चरित्रातला एक मुद्दा तुमच्या पुढे मांडतो. ह्या लोहगावच्या सानिध्यात असलेले एक गाव किंवा ते लोहगाव, त्या लोहगावात तुकोबाराय महिना थांबायचे. सात्विक सदाचारी पुण्यशील माणसं होती त्या काळात. तुकोबाराय निघत असताना एका बाईनं तुकोबारायचं दर्शन घेतलं. काय त्यांचा महिमा सांगतोय. का निळोबाराय म्हणतात संतांचा महिमा, तुमचे आमचे महिमे कोणी वर्णन करू शकत नाही.
आणि मानित नाही आणि करायला सुद्धा नाही पाहिजे. तुमचा आमचा महिमा जर एखादा माणूस वर्णन करीत असेल तर त्याला पाप लागतंय. निंदा अथवा स्तुती करावी देवाची, करावी देवाची. सज्जनांनो, वर्णन करायचं असेल तर संतांचं करा, देवाचं करा. माणसात काय योग्यता असते? इतराची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या. तुमची आमची स्तुती करणं, चोंभाळणं म्हणजे ब्रह्महत्येचं पातक लागतंय. महिमा निळोबार आहे संतांचा सांगतात. सामान्य स्त्री आहे, गरीब स्त्री आहे, कुलाने ब्राह्मण कुळातली आहे, भूदेवांच्या कुळातली माऊली, सात्विक सदाचारी पुण्यशील माऊली. काय त्यांचा महिमा सांगतोय. पण परिस्थिती अत्यंत गरीब, खूप गरिबी परिस्थिती होती. तुकोबाराय निघाले, लोक बोळवून वाटे लावण्यासाठी माणसं बरेच चावडीपर्यंत आली. त्या बाईनं तुकोबारायकडे बघितलं, धावत गेली आणि त्या म्हाताऱ्या स्त्रीने तुकोबारायच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला. तुकोबाराय होते ते काय माझ्यासारखा महाराज नव्हता. 400-500 रुपये टाकले म्हणजे कुठले येते चरणारा पायावर, आणि रुपये नाही द्याला की मग विचारित नाही. ते का असे होते? तुकोबाराय होते. सोने रुपया महामृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. सोन्याला, रुपयाला, चांदीला मातीसारखं समजणारी माणसं, सज्जन माणसांना किंमत देणारी ही अधिकारी संत तुकोबाराय होते. तेव्हाला एक सांगू का, क्षेत्र कुठलंही असू द्या, ज्याला ज्या क्षेत्रात मोठं व्हायचं त्यांनी सर्वसामान्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात. बोबडीकर आपले वाकडेकर, वाघीकर दादा, राजकारणात जर मोठं व्हायचं असेल तर मोठाले मासे धरायला इतकं सोपं नसतंय. बारके मासे धोत्रात पण धरता येते. मी म्हणणार नाही कीर्तनात मासे धरा, मग मी तुम्हाला उदाहरण द्यायलोय. उदाहरण, सर्वसामान्य माणसं इतके इमानदार असतात, ते दिलेला शब्द मोडत नसतात.
म्हणून राजकारणात मोठं व्हायचं असेल तरी सर्वसामान्यांचे आशीर्वाद पाहिजे. माऊली परमार्थात जरी मोठं व्हायचं असेल तर मोठाले लोक कीर्तन संपायच्या टायमाला येतात, कारण त्याला गरजच नाही कीर्तनाची, त्याला देवानं खालून वरून दिलेलं असते, त्याच्यामुळं त्याला गरज नाही. पण सर्वसामान्य माणसं महाराज उभं राहायच्या आधी येतात, म्हणजे कीर्तनकाराची शोभा सुद्धा सर्वसामान्य माणसंच वाढीतात, भजन सुद्धा सर्वसामान्य माणसंच ऐकतात. आखरीच्या चाल अहो मंगलाष्टक शेवटच्या मंगलाष्टकाला मोठाली माणसं येतात आणि फटाके वाजायच्या आत गाडीत बसतात. अंगावर घेऊ नका बरं का दगड, मी काय तुमच्यासाठी शर्ट आणलं नाही, मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, ज्याला शर्ट येईन त्यानं घाला. इठाला म्हणजे कीर्तनात जरी मोठं व्हायचं असेल तरी सर्वसामान्य लोकांचाच आशीर्वाद आहे. एक मुद्दा मांडू तुमच्या पुढे. मोठी माणसं वैभवजी कदम एखाद्या वेळेस पैसे देत असतील, पण मोठ्या माणसानं दिलेली पैसे पचण्यासाठी गरिबाचे आशीर्वाद लागत असतात. पहा तुकोबारायची ख्याती, मोठी मोठी दिग्गज माणसं त्या काळातली 400, 500, 600 एकरवाली माणसं तुकोबारायला वाटे लावण्याकरता येतं. एक सर्वसामान्य ब्राह्मणाची बाई, जात काय वारकरी संप्रदायात जातीचा संबंध नाही, पण ती माऊली ब्राह्मण होती, साध्या घरात राहणारी. एका माणसाची एवढी मोठी माडी होती, एवढी मोठी माडी, जोडणी त्याच्यावर माडी, आणि ह्या बाईचं जिकून झोपडं का तिकूनच त्या माडीचा वरचा शहाडा, आपण त्याला जिना म्हणतो, पूर्वीच्या काळातला तो शहाडा त्याच बाजूनं होता. दर्शन घेतलं तुकोबारायचं, काय त्यांचा महिमा सांगतोय. दर्शन घेतलं तुकोबाराय वाकले, वयस्कर स्त्री होती. माय माय काय काम आहे माय? काही नाही महाराज, माझी अशी इच्छा आहे की माझ्याकडे तुम्ही जेवायला यावं. तिचीच पंचायत नाना खाची, तिचीच पंचायत. गरीब बाई होती, गरीब. पण तुकोबारायला सांगितलं महाराज तुम्ही माझ्याकडे जेवायला यावं अशी माझी इच्छा आहे. मी एकटा येऊ? नाही, फार दिवस झालं काही ब्राह्मण जेवू घालण्याची इच्छा आहे. 5-10 ब्राह्मण असावे आणि तुम्ही त्यांच्यासोबत जेवायला यावं. तुम्ही जर आले तर मी त्यांना जेवायला सांगते. वाक्य किती गोडे लक्षात ठेवा. बाईनं सांगितलं महाराज तुम्ही जर मला होकार दिला, माझ्या झोपड्यात जर तुम्ही जेवायला येणार आहात असं जर तुम्ही म्हणाले मी येतो म्हणून, तर मग मात्र मी त्या 5-4 ब्राह्मणांना जेवायला सांगते. विठाला विठाला. ते तुकोबाराय होते, त्यांनी भाव लक्षात घेतला त्या म्हातारीचा. ते चेहरा पाहिला, त्या अंगावरचं लुगडं पाहिलं, ती परिस्थिती लक्षात आली की बाई गरीब असावी. कुठं घर आहे माय? तिथूनच दाखिलं. ते झोपडं माझं आहे त्या माडीच्या बाजूला, ते माझं आहे झोपडं. वा, येतो माय, कधी येऊ? मी निरोप देते, मग या. निरोप का द्यायचा होता? कारण 10-15 माणसं जेवाय पुरता शिदा जमा करायचा होता. संत कविराज महिपती महाराज वर्णन करतात, त्या बाईनं मजुरी केली. वाक्य मोठ्या लोकांचं ग्राह्य असते. मी जर म्हणलं असतं त्या बाईनं मजुरी केली तर लोकांनी मानलं नसतं. महिपती महाराज सांगतात. कोण महिपती महाराज? महिपती महाराज पांडुरंगाच्या वारीला चालले, विटेवरच्या मालकाच्या वारीला चालले. शेवटचा काळ होता, चालता येत नव्हतं म्हणून घोड्यावर बसून चालले, तर घोड्याहून निष्ठले आणि पाय मोडल्या गेले. धाकट्या वारीला
विटेवरचे मालक महिपती महाराजांच्या भेटीला तिथे येतात. त्या व्यक्तीचं नाव आहे महिपती. आणि ते म्हणतात त्या बाईनं मजुरी केली. गिरगावकर नाही, मजुरी केली. 5-10 लोकांपुरता सीधा तयार झाला. निरोप दिला एका वारकऱ्याकडे गावातल्या तुकाराम महाराजांना, सांगा तुकोबारायांना की आता तुम्ही जेवायला या म्हणे. आले संध्याकाळी तुकोबाराय जेवायला आले. संध्याकाळी त्या गावात मुक्कामी आले. रात्री इतका पाऊस झाला आणि ज्याच्या घरा शेजारी ह्या म्हातारीचं झोपडे त्या बाजूची एकीकडची भिंत धाड 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 कोसळून गेली. जिथं झोपडे तितकी भिंत लटकली. दगडाची भिंत, पाषाणाची भिंत लटकली. म्हातारीनं सगळा शिदा जमा केला. तुकाराम महाराज येणार आहे त्याच्याकरता आदल्या दिवशी काय जेवढी जवळची ब्राह्मण असतील 5-10 तेवढ्यांना आमंत्रण दिलं त्या म्हातारीनं. 4-2 जवळची माणसं आली. पाहतात तर भिंत लटकलेली आहे. वापस गेली. तुकोबारायने एक जणाला विचारलं, का जाता वापस? काय म्हणे, जेवायला सांगितलंय तुम्हाला आम्हाला आणि ही भिंत आता लटकली, ही जर आपल्या अंगावर पडली तर आपलं जेवण नाही. आजच्या तिथीला पुढच्या वर्षी आपलं श्राद्ध करावं लागेल. आणि कशाला खायचं हिच्या घरी, कशाला थांबायचं? काय आपल्या घरच्या भाकरी उडाल्यात का? तुकाराम महाराज म्हणले, भिंत जरी लटकली असली तरी स्वयंपाक तर म्हातारी मधात करायच लागली, करू लागली. ती मधात स्वयंपाक करू लागली. म्हातारीला या गोष्टीचं काही भान नाही. ती इतकी आनंदी होती की माझ्याकडं तुकोबाराय जेवायला यायलेत आणि त्या निमित्तानं माझ्याकडं 5-10 ब्राह्मण जेवायला येतात. याचा आनंद तिचा आकाशात मावत नव्हता. त्याच्यामुळे तिला ते काही वाटतच नव्हतं. आता ही भिंत काय लटकली का, ही पडेल का, मी मरेल का, हे लोक आपल्याकडे कसे येतील? स्वयंपाक आटपला तिचा. मंदिराकडे आली. पण ते तुकोबारायनं थांबवल्यामुळं सगळी ती ब्राह्मण मंदिरात थांबलेली होती. आणि तिथे आल्याच्या नंतर गावातल्या प्रतिष्ठित लोकांनी सांगितलं, बाई आता तुम्ही एक काम करा, हा स्वयंपाक लवकर बाहेर काढा, आपण मंदिरामध्ये पंगती बसू. तिच्या घरात एक छोटंसं देवघर होतं. त्या म्हातारीनं सांगितलं, ऐका ना, मी कुलदैवताला नाही उठवीत. माझ्या कुलदैवताच्या पुढे हे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय जेवावे असा माझा निष्ठेचा भाव आहे. आणि ते जर माझ्या नशिबात नसेल तर हे शक्य होणार नाही. तुकोबारायनं सांगितलं, अगं आजीबाई तू काही घाबरू नकोस, मंदिरात नाही आम्ही तुझ्या घरीच जेवू. तुकोबाराय मंदिरामध्ये इना अडकवला, पडशी अडकवली आणि त्या म्हातारीच्या झोपड्याकडे तुकोबाराय निघाले. तुकोबारायांना वाटत होतं मालकांना देहूतल्या ही पाठीमागची सगळी माणसं आपल्या मागे येतील. पोतड्याची चवाळे आसनपट्ट्या केलेल्या होत्या. सगळ्यांना एक पोतऱ्याच्या बोंद्र्याच्या आसनपट्ट्या बसायला टाकल्या होत्या. 1-2 उदबत्त्या लावलेल्या होत्या. पात्र टाकलेली होती, केळीची पात्र. अधिक मासामध्ये केळीच्या पात्रावर आणि पळसाच्या पानाच्या पंत्रावळीवर जेवलं पाहिजे. पुण्य किती लागल हा भाग सोडून द्या. आयुर्वेद सांगते, पळसाच्या पानावर जेवल्याच्या नंतर गरम भात त्याच्यावर पडला, गरम पोळी त्याच्यावर पडली, वरणाचा गरम द्रोण त्याच्यावर जर टेकल्या गेला तर पळसाचं पान काळपट पडत असते आणि त्याच्या शिरातला जो रस असतो का तो अन्नात उतरत असतो. आणि अन्नात तो रस उतरल्याच्या नंतर पोटातले 19,000 नाहीसे होतात. पलशास पात्रेषु भोक्तव्या अन्नपूर्णास्तते वचम उदर शूळ निवारण हितार्थायाम नैवम गिरगावकर लिखितम. हे काय गिरगावकरांना लिहिलं नाही. म्हणून माऊली जुनी माणसं वेडी नव्हती.
वेडी नव्हती. काही पंगत असेल, काही असेल, लग्न कार्य असेल तर 8-8 दिवसानं पळसाच्या पानाच्या पंत्रोळ्या लावायला भावकीची ज्येष्ठ माणसं येत होती. म्हणून अधिक मासामध्ये, श्रावण मासामध्ये, मार्गशीर्ष महिन्यामध्ये केळीच्या आणि पळसाच्या पानाच्या पंत्रोळी जेवल्यावर अधिक पुण्य लाभत असतं. हा धर्मसिद्धांत पुराणात आला. चला, त्याच्या अजून काही बऱ्याच गोष्टी आहेत, पण मला हे मांडायचंय. तुकोबाराय मध्ये गेले, बसले, निमस्ती काढली. मधात झोपडं होतं कुठंतरी, एका काडीला ती निमस्ती अडकवली, पाय धुवून तिथे बसले आणि आवाज दिला, अरे ब्राह्मण बोलवा मंदिरातले. बाहेर उभे, भिंत लटकलेली आहे, चळचळ कापायले. तुकोबारायला नाही म्हणत, भीती वाटती आणि मधी जावं तर मरणाची शक्यता. आणि पाऊस नेमकाच सुरू झाला, आता जसा सुरू झाला तसा. सगळ्याच्या लक्षात आलं, खड्यान खडा निष्ठाला आणि या सगळ्या मोठमोठ्याल्या शिळा फाडी आपल्या अंगावर पडणार, आपण मरून जाणार. तुकोबारायने सांगितलं, अरे काय काळजी करता, काय काळजी करता रे. अरे आपला जर काल संपला असेल, आयुष्य संपलं असेल तर आपण पलंगावर सुद्धा मरू, गादीवर सुद्धा मरू, गाडीत सुद्धा मरू, बंगल्यात सुद्धा मरू. आयुष्य संपलं की सगळं संपलं. यारे तुम्ही आहे विटेवरचा मालक. येत नव्हते. तुकोबारायने आग्रह केला, त्यावेळेला सगळी जण मध्ये आली. म्हातारीने विचारलं, आमंत्रण दिलं त्यावेळेला तुम्ही सर्वजण हो म्हणालात आणि आता आलात सुद्धा आणि घरात का येत नव्हतात. त्याच्यातला एक जवळचा नातेवाईक होता म्हातारीचा. त्या नातेवाईकानं सांगितलं, आजीबाई मधात न येण्याचं एकमेव कारण जरा तुमच्या झोपड्याच्या बाहेर जाऊन पाहता का. म्हातारीनं झोपड्याच्या बाहेर येऊन बघितलं तर भिंत लटकलेली होती, तिची पूर्णी निष्ठून गेलेली होती. जिंच्या पॅन्टीवाल्याला पूर्णी कळायची नाही, जुन्या लोकांना कळती, मध्ये भरलेली पूर्णी ती निसटलेली होती. म्हातारी मधात आली आणि तुकोबारायच्या पायावर डोकं ठेवलं. महाराज, नियम नाही सिद्धीस गेला तरी चालेल, माझ्या घरी अन्नदान नाही झालं तरी चालेल, पण माझ्या घरात वारकरी आणि ब्राह्मण याची हत्या होऊ नये. अन्नदान न झाल्याचं पाप लागलं तरी चालेल, पण माझ्या घरात तुम्हा कोणाला विजा होता कामा नये. तुकोबारायने खांद्यावरच्या उपारण्याने म्हातारीचे डोळे पुसले, सांगितलं, बाई मा हेटेवरचा मालक आहे, तू काही काळजी करू नकोस. वाढ स्वयंपाक वाढला, पंगती झाल्या. काय श्लोक असतील तिथं, आपण पंक्तीत म्हणतो असे श्लोक असतील का ते. लाल दोऱ्याचं काढीन पाणी, तुला टांगीन बेंडकुळे वाणी. असे श्लोक म्हणणाऱ्याला यम इतका हानीन, इतका हानीन, इतका हानीन की इंचभर जागा ठेवणार नाही लाल करायची. त्या बापाची जहागिरी आहे का सुंबळ्या काही श्लोक म्हणतो, हलकटा मूर्खा, काही श्लोक नाही म्हणायला पाहिजे. राम लक्ष्मण हे दोघे बंधू, जेवाया बसले दही भात लिंबू. किती नालायकपण आहे. दही भात खात असते, पण दही आणि भात याच्यावर लिंबू. धोत्रावर इन केल्यासारखं होईल ना हे. किती मूर्खपणा आहे श्लोक म्हणणाऱ्याचा. जेवाया बसले दही भात लिंबू. इथपर्यंत जाऊ द्या, आकलीचा कांदा त्याचा घसरला असेल, पण त्याच्या पुढचं वाक्य किती घाण आहे बघा. जेवता जेवता अपमान झाला, ताटात उंदीर रिकामी जागा करून गेला. हलकटपणा किती आहे बघा. राम आणि लक्ष्मण, राम आहे पंढरपुरातले मालक आणि लक्ष्मण कोण आहेत, शेष. शेष आहेत शेष. मग शेष कोणाचा बॉस आहे, सगळ्या नागायचा सरपायचा बॉस आहे. आणि मग सगळ्या सरपायचा बॉस शेष, आणि त्याच्या ताटात उंदरानं लगी करायला काय त्याची माय येली हाय का उंदराची हिम्मत. हे श्लोक म्हणणार मला वाटतंय जास्त गांजा उडून आलेला असा. विठाला विठाला. कोण श्लोक
श्लोक झाले. अन्नपूर्णे भयो पूर्ण मुच्यते न कालायम जठरानलो तृप्ता वसयम सुपंगती भयान जायते रसना प्रियांस रसरसित सगर्भे सपूर्णोर पारणीरजया पूर्णाभय जठरानलो तृप्तानाम मखमखेषु पुण्याय. असे गोड श्लोक झाले. काय जेवली माणसं, सगळ्यांची जेवणं आटोपली. काही काहीचे उपरणे भीतीपोटी जाग्यावची सरली. चला म्हणले पट 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 पट. म्हातारीनं त्या काळात आदला लावला होता वटकन जेवायला. आदला कळणार नाही दखन, तुम्हाला काय आदला कळणार आहे. मी बी तुमच्याच वयातला आहे, पण मला वाचायचा नाद आहे म्हणून कळतोय. आदला, दमडी, कवडी, आडका हे जुने पैसे, डबल पैसा जुने पैसे होते. म्हाताऱ्या लोकांना माहीत आहेत. ते आदला लावला वटकानाला. मरणाच्या भीतीनं ते आदला काही काहीनं जाग्यावर ठुला. तसेच मंदिराकडे आले. तुकोबारायनी सगळ्याचे ते आदले हातांना जमा केले. ते दुसऱ्याच्या धनाला हात लाईत नव्हते. तुकोबाराय म्हातारीला सांगितलं, हे अमक्या गुरुचं आहे, हे तमक्या गुरुचं आहे, हे अमक्या गुरुचा आदलाही सरला आणि मंदिरात आपण नंतर नेऊन देऊ, पण आजीबाई तू जेवून घे बरं, यजमान जेवल्याशिवाय आम्हाला समाधान नाही. महाराज तुम्ही बाहेर व्हा, जेव ग माय. आणि तुकोबाराय ती म्हातारी जेवस तर थांबले. आणि मग गावातल्या निष्ठावंत 2-3 वार करायला सांगितलं. हिचं हे सगळं घरातलं साहित्य दबून जाईन रे, उचला बरं. महिपती महाराज सांगतात, तुकोबारायच्या शब्दानुसार गावातल्या एका श्रीमंत व्यक्तीनं तिला राहायला वसरी दिली आणि ही घरातून बाहेर पडल्याबरोबर भिंत कोसळली. कोणाची ताकद आहे? ही श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायची. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, कालचा महिमा सांगू तुम्हाला आता. या मारुतीरायाचा अधिकार किती मोठा आहे. ज्या तुकोबारायाच्या शक्तीमुळे पाषाणाची भिंत लटकलेली, ते जोपर्यंत म्हातारीला बाहेर घेऊन बाहेर येत नाहीत घराच्या बाहेर, तोपर्यंत भिंत निर्जीव पडत नाही. ही तुकोबारायाची ताकद. आणि ते तुकोबाराय या मालकाला शरण जातात. शरण शरण शरण
कडव्याला जी शब्द लावत जा. शरण शरण जी हनुमंता. कल्पना करा एवढी व्याप्ती तुकोबरायची आणि ते तुकोबराय देहूतले मालक मारुतीरायाला नमस्कार करतात. त्या अर्थी अधिकार किती मोठा आहे बघा. या संन्यासी लोकांचा अधिकार किती मोठा असतो. पुन्हा एक उदाहरण ऐका, वेळेत सोडतो, 1 मिनिट तुमचा घेणार नाही. गरुडध्वज नावाचा राजा आहे, फार मोठा राजा. त्या राजाच्या मुलाचं नाव आहे शंखवेन. अधिकार संपन्न राजा. मुलीचं नाव आहे कुसुमावती. असे नाव ठुज्जा लेकरायचे. नातू झाल्यावर नाच झाल्या जिलाबी वाटायला आणि पेढे वाटायला दम नाही आणि नाव ठेवायला ज्याला अक्कल नाही त्याला विचारून ठेवतात. ज्याला कवडीची माया भाषेत सांगायचं म्हणजे जे सकाळी पाणी नेत नाही त्याला म्हणतात नाव काय ठेवू. त्याला आखलीचा कांदा आहे का त्याला विचारून नाव ठेवत असतात का मूर्खायला. गरुडध्वज नावाचा राजा, शंखवेन नावाचा पुत्र, कुसुमावती नावाची मुलगी. हिचं लग्न झालं आनंद नावाच्या सत्पुरुषाशी. तो फार सात्विक होता. मला फक्त महिमा सांगायचा संतांचा. पण काय होतंय, वापशाल रान असावा, पाच शेवटीलेले असावा, नाना येठण चांगला असावा, आऊत माऱ्यात असावा, बैल चांगले असावा, आऊत हाणायला उलास येतो. कधी कधी असे श्रोते गोड आहेत आपल्या परिसरातले, सात्विक सदाचारी श्रोते आहेत, आनंद वाटतो. हा आनंद नावाचा पुत्र एका विद्वान माणसाचा होता. त्याचा बाप इतका विद्वान होता, नाव सांगत नाही, घरी गेल्या बघा, मोठाले मोबाईल आहेत तुमच्याकडे. इतका बाप विद्वान, पण पोरग थोडं बुद्धीनं कमी होतं. तर बापानं विचार केला आपला अपमान होईल म्हणून पोराला घरातून काढून दिलं. इतका नालायक बाप. त्याचा काय दोष आहे ते मतिमंद जन्माला येणं. अहो अपत्य कर्महीन जन्माला येत असतात ते त्याच्या मायबापाचं पाप असतंय. विठाला विठाला सगळं पुण्य लागतंय. वंशाचं पुण्य लागतं, परिसराचं पुण्य लागतं, साधू संतांचा आशीर्वाद लागतो. हे काय तुमचं आमचं एकट्याचं असतं का? ते काय दोष आहे त्याचा? दिलं काढून. ते एवढं विद्वान झालं, इतकं विद्वान झालं, इतकं विद्वान, त्याच्या विद्वत्तेला हा गरुडध्वज नावाचा राजा भुलला. म्हणजे प्रसन्न झाला. भुलणं शब्द थोडासा वावगा ठरतोय. प्रसन्न झाला आणि मुलगी कुसुमावती नावाची वैभव देऊन टाकली. त्याला सात्विक मुलगी होती. लग्न झालं. काही दिवसाला शंखवेन नावाचा पुत्र मृत्यू पावला. सर्पदंशानं मृत्यू पावला. या संन्यासी लोकात ताकद किती याच्यावर सांगतोय. मारुतीरायासारखे लोक किती अधिकारी असतात याच्यावर सांगतोय. आपण जिथं गेलो का त्या त्या ठिकाणच्या वैभवावर वक्त्यानं बोललं पाहिजे. ही वारकरी संप्रदायाची परंपरा. ज्ञानोबराय तुकोबरायची विटेवरच्या मालकाची वारी असेल तर त्या वारीच्या प्रसंगामध्ये, सोहळ्याच्या प्रसंगात कीर्तन कशाचंही असू द्या, 5 मिनिटं वारीवर बोलायला पाहिजे. एखाद्या महात्म्याचा समाधी सोहळा असेल, आता नामदेवरायाचा समाधी सोहळा झाला, सद्गुरू सावता महाराजांचा समाधी सोहळा झाला, असे जे ज्या ज्या काळामध्ये त्या 15 दिवसात एखाद्या संतांचे समाधी सोहळे आले की कीर्तन वर्ष श्राद्धाचं जरी असलं तर 5-10 मिनिटं त्या साधूवर बोललं पाहिजे. समय जाणा ही आपल्या संप्रदायाचा नियम आहे. मग आपण मारुतीरायाच्या दरबारात कीर्तन करतो त्यांच्याविषयी आपण बोलायला पाहिजे. वक्ता जर त्या समयाला धरून कीर्तन करीत नसल तर समजायचंय आढाव कापसाचं झाड आहे, खताच्या ढिगावर उगलेलं. विठाला विठाला. मला सांगा, आपल्या सगळ्या वारकऱ्यांना, पक्वाद्यांना, मला इथं येण्याचा योग माऊली वर्णेकर कोणामुळं आला? मारुतीरायामुळं आला. हो, हे काय अभिषेक ठेवणारे, अन्नदान ठेवणारे एखाद्या तळ्यात थोडे ठेवत होते.
आणि हे न कुठं जरी ठुला तर ह्या थोड्याच येत होत्या, तुम्ही का रिकामे आहेत का याला? दोन गोष्टी आहेत, यांचं श्रद्धेचं आमंत्रण आहे एक, दुसरी गोष्ट अधिक मास महिना आहे, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं मालकाचं अधिष्ठान मोठं आहे, ही ताकद आहे ना. याच्यामुळे ही सगळी लोक आहेत. ते सकाळी आमचा वैभवजींचा ना आमचा फोन झाला, ते गावाकडे होते, येतोच म्हणले, आले वेळेत. काय काय श्रद्धा असते हो काही काही माणसांची, श्रद्धा आहे श्रद्धा आहे. कोण रिकाम आहे मामा सध्या? किती माणसं कामात आहेत सध्या, किती कामात, तरी माणसं येते ही मारुतीरायाची ताकद बघा. तो शंखवेन नावाचा मुलगा मृत्यू पावला सर्पदंशाने, काय त्यांचा महिमा सांगतो. सर्पदंश झाला आणि मृत्यू पावला, त्याचा अंत्यविधी झाला. दुःख वाटलं, शोकांकित अंतकरण गरुड ध्वजाचं. इतकं दुःख तो त्या मशानभूमीत जाऊन रडू लागला. तर त्या मशानभूमीमध्ये 3.5 कोटी चंडिकेमध्ये रौद्री नावाची एक देवी आहे. भलत्या देव्या आहेत ना खूप, त्याच्यापैकी तुम्ही एक नवीन देवीचं नाव आहे का? रौद्री नावाची देवी, ही पुराणातली देवी आहे. हे बोकडे गिकडे खाणाऱ्या देवाच्या पुढं नका डोके आपटी जाऊ. बोकडे खाणाऱ्या देवाच्या पुढं जे डोके आपटीते ते पुढच्या जन्मात बोकडे होणार आणि ते ईदीच्या दिवशी कापल्या जाणार. विठाला विठाला. अरे ज्ञानोबराय तुकोबरायने सांगितलेले देव मानायचे. शेंदरी हेंदरी ओ न पूजी भूते केते. जे आपल्या पोटा करता भिकमा घ्यायले ते भिकमा घे देव तुमचं काय नीट करणार आहेत. विठाला विठाला. रौद्री नावाची जगदंबा आहे, पुराणात तिला अनन्य स्थान आहे. ही रौद्री नावाची देवी वाणी प्रगल्भ झाली आणि तिची वाणी वाच होऊन बोलू लागली. राजन, माझ्या मंदिराच्या पाठीमागे तू खण, तुझा मुलगा जिवंत करणारा तुला तिथं सापडेल. विज्ञान मानेल न मानेल, मी पुराण सांगतोय. आणि पुराण इथं बसलेल्या कोणाच्याच माणसाच्या आजोबा पंजोबाची जहागिरी नाही. पुराण हे अधिकारी लोकांचे. बरं जाऊ द्या, किती अधिकारी जे असेल ते सोडून द्या, पण पुराणाला देहूतले मालक मानतेत ना, तुकोबाराय मानतेत ना. मग तू म्हण तुम्ही मानित नाही, तू नालायक आहेस. तुकोबाराय जे मानते ते आपल्याला मानावं लागेल. पहावे पुराणी देहूतले मालक सांगतात. पुराणात रौद्री नावाची देवी तिनं सांगितलं, राजा, माझ्या मंदिराच्या पाठीमागे तुझ्या मुलाला जिवंत करणारा प्राप्त होईल. माणसं बोलिले, उत्खनन केलं, प्रेत सापडली आणि मध्ये थोडस खणल्याच्या नंतर एक तेजपुंज महात्मा सापडला. पाहिलं, जटा पिंगट झालेल्या. बघितलं कोण? गरुडध्वज जी, पुत्रवंत.
आशीर्वाद दिला. एकुलता एक मुलगा वैभवराजे, पुत्रवंत व्हा म्हणल्याबरोबर डोळ्यातून पाणी आलं आणि त्या महात्म्याच्या चरणावर डोकं ठेवलं. गुरुदेव पुत्रवंत व्हा असा आशीर्वाद दिला. मुलगा होता, मागच्या महिन्यात त्याचा अंत्यविधी झाला. सर्पदंशानं मृत्यू पावला. अरे आणि माझा शब्द खोटा होईल? मारुतीरायाचा उपासक आहे मी, मारुतीरायाचा उपासक आहे. त्या साधूची ताकद आहे का? मारुतीरायाच्या नित्य दर्शनाचा नियम आणि सांगितलं हनुमंतराय, तुम्ही जेवढं ब्रह्मचर्य पालन केलं तेवढं जरी नाही करता आलं तर विश्वातल्या एकाही स्त्रीचा पदर अंगाला लागू देणार नाही, कपडा अंगाला लागू देणार नाही. इतकी निष्ठा नाना त्या साधूची. आणि देवदर्शनाला जाता जाता एका स्त्रीचा पदर लागला आणि संकल्प केला, अख्खं जीवन आता नुसती तपश्चर्या करायची. मातुड्याचं वारूळ झालं होता होता ते बुजून गेलं. पुराण सांगते मी नाही. एवढी साधना ती फळाला आली. अरे त्या मारुतीरायाचा कृपा प्रसाद लाभलेला मी व्यक्ती आहे, जियेचा अंबर स्पर्शिला काय. एक पुराण सांगते, एक पुराण वाचा कधी कधी योग आला तर. अंबर म्हणजे वस्त्र, काया म्हणजे शरीर. त्यागिली धरा जयाने, धरा म्हणजे पृथ्वीवर वरी फिरणं त्यागून दिलं आणि तपाच्या साधनेला बसला. पुत्रवंत हो असं म्हणावा. अरे कुठं केलती अंत्यविधी? बाजूला रौद्री नावाच्या देवीच्या पुढे मशानभूमी आहे, तिथं गेले. तिथली मुठभर माती घेतली आणि काय साधना मारुतीरायाचं चिंतन केलं आणि त्याच्यातून पुत्र जीवविला. गरुड ध्वजाचा पुत्र, गरुड ध्वजाचा. अष्टम स्तबकामध्ये वाचा, 8व्या क्रमांकाचं स्तबक आहे, त्याच्यात वाचा. तुम्हाला हा कथा प्रसंग ऐका येईल. परीक्षितीची जीवन उत्क्रमण क्रिया आणि हा प्रसंग त्याच्यासोबत आलेला आहे. इतकी मोठी शक्ती. कल्पना करा, मारुतीरायाचा कृपाप्रसाद असलेला एक व्यक्ती, गरुड ध्वजाचा शंखवेन नावाचा पुत्र जाळलेला उठून बसू शकतोय. ही मारुतीरायाच्या भक्तात इतकी ताकद आहे. तर मारुतीरायात किती ताकद असेल म्हणून पहिल्या कडव्यात
भक्तजनांनो, कल्पना करा काय मोठी शक्ती आहेत मारुतीराय. ज्यांचा कृपापात्र असणारा सुजान नावाचा भट, त्याने गरुड ध्वजाचा पुत्र जिवंत करावा. ही मारुतीरायच्या भक्तात ताकद आहे. मारुतीराय किती मोठे असतील. एक मुद्दा सांगतो, आपला वेळही संपतो तेवढ्या वेळात. प्रभू रामचंद्र कुंभकर्णासोबत युद्ध करू लागले आणि कुंभकर्णासोबत युद्ध करत असताना इतके प्रभू रामचंद्र जर्जर झाले. खर तर कुंभकर्णाने टाकलेली अस्त्र शस्त्र प्रभू रामचंद्रांनी ती फेटाळली, ती ताडण केली, ती लोटली. पण विजा झाल्या अंगाला, थोड्या थोड्या विजा झाल्या प्रभू रामचंद्राच्या अंगाला. पण प्रभू रामचंद्रांनी जेवढी अस्त्र शस्त्र टाकली, उदबत्तीची काडी टोचल्या इतकं पण कुंभकर्णाला त्रास झाला नाही. त्याला घाम नाही, तो दमला नाही, त्याचा श्वासोश्वास रोखला नाही, काहीच नाही. प्रभू रामचंद्र विचार करत